आता फक्त देवाचं नामस्मरण सुरू करा. फ्लॅश लाईट ऑन करा. साऊंड वाले दादा तुमचा पण आवाज वाढू दे थोडा. फ्लॅश लाईट. अजून किती जणांकडे मोबाईल आहेत? बाकी लाईट वाले तुमचा लाईट बंद करा. फक्त भक्त घरांचा बघूया किती तुमच्या मनामध्ये श्रद्धा आहे. लाईट ऑन करा. फ्लॅश लाईट ऑन करा. आणि आता दोन्ही बाजूला असा शार्क करा. असा यस. लेफ्ट अँड राईट. फ्लॅश लाईट जो बंद करणार नाही त्याचा मोबाईल आज रात्री बंद होणार. ज्याचा मोबाईल आता ऑन होणार नाही त्याचा मोबाईल रात्री 12 वाजल्यानंतर बंद होणार कायमस्वरूपी. व्हॉट्सअप हॅक होणार. फेसबुक हॅक होणार. मोबाईल ऑन ठेवा पूर्ण. क्या बात आहे. काय दृश्य पहा. छान जबरदस्त. वा पांढरा गुलाब पण दाखवतो. आम्ही पण आलोय. सगळ्यांनी ज्याच्याकडे मोबाईल आहे त्या सगळ्यांचा मोबाईल. क्या बात आहे. आणि आता काही क्षणातच या ठिकाणी पहिला संघ दाखल होतोय. तत्पूर्वी आपण या कोकणामध्ये आहोत आणि कोकणचा हा शिमगा महोत्सव आणि कोकणची पारंपरिक लोककला इथे पाहण्याकरता आपण बराच वेळ थांबलेला आहात. म्हणून या कोकणासाठी काय म्हणतं बघा. हिरवे कोकण हे नंदनवन इथे फुलांचे लाख सडे. हिरवे कोकण हे नंदनवन इथे फुलांचे लाख सडे. ताटमान अभिमान आमचा उंच सह्याद्रीचे कडे. आणि या सह्याद्रीच्या कड्यामध्ये बसलेलं हे सुंदर चिंचगडचं गाव. ज्या गावाचं नाव देशाच्या पटलावरती आहे. ज्या गावाच्या सुपुत्राने खेड दापोली मंडणगड तालुक्याचं नाव उज्ज्वल केलंय. ज्याने विधानसभेमध्ये आपल्या चिंचगड गावाचं नाव घेऊन गेले ते कार्यसम्राट लोकप्रिय माजी आमदार संजयरावजी कदम साहेब. त्या कॅमेऱ्यावरच्या समोरचे सगळे मागे वा. यात खाली बसा. प्रेक्षकांनी कोणीही तिथे उभे राहू नका. हा संपूर्ण ही स्पर्धा आपण थेट युट्यूबच्या माध्यमातून जगाच्या पटलावरती आणलेली आहे. समोरच्या बाजूला कोणी उभं राहणार नाही. समोरच्या काय मैदानाच्या चारही बाजूला कोणी उभं राहणार नाही. जे दोन पंच असतात त्यांना सहकार्य करणं फार गरजेचं आहे. दोन्ही पंच त्या ठिकाणी पोहोचले. संघ पोहोचलाय आणि पहिला संघ आहे श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबळे तालुका संगमेश्वर. आणि या संघासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजू देत. 25 मिनिटाचा वेळ असेल. 5 मिनिट आतमध्ये. हॅलो हरकत नाही. हॅलो तो जो गुलाबी रंगाचा तो ढोलवाल्यांना द्या. ढोले दादा तुमचा आवाज येत नाही. पंच हॅलो मधले ते लाल आणि हिरवा दोन्ही राहू द्या मोकळे. चालेल ना. चला या स्पर्धेतला स्पर्धक क्रमांक 1 श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबळे तालुका संगमेश्वर. बरं घ्या मग हिरव्यात घ्या. कसं तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या. चला बाकीचे सगळे बाहेर चला. मंडळी प्रत्येक संघाला सुरुवातीची 5 मिनिटं ही देखावा सादर करण्यासाठी दिली जाणार. तो देखावा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक ऐतिहासिक कुठल्याही प्रकारचा देखावा असू शकतो. आज बघूया गांगोबा पालखी नृत्य पथक करंबळे. चला आपण आपल्या देखाव्याला सुरुवात करा. प्रेक्षकांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या संघासाठी. एक सुंदर असा हा पारंपरिक संघ भोलावर साठी पडली. या ठिकाणी देखावा चालू आहे. करंबळे संघाचा पौराणिक देखावा आहे. रामायणाचा आधार असलेला देखावा आहे. ज्यावेळेला सीताबाई भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे वनवासामध्ये असतात त्याच वेळेला सीताबाईला भरवण्यासाठी म्हणून मारीची राक्षस हा सुवर्ण ताकदा लिहिलेला असा हरणाचा रूप घेऊन येते. त्याची कापडी ही सोन्याची असते आणि हे सोनेरी हरिण या ठिकाणी सीताबाईच्या कर्णकुटीला येते आणि सीताबाई
या ठिकाणी या प्रांगणामध्ये आलेलं आहे. अतिशय देखणं असं हे हरिण आपल्या समोर दाखवलं जात आहे. हे हरिण आपल्या समोर सादर केलं जात आहे. श्रीदेव गांधीबा पालखी नृत्य पथक करंबे तालुका संगमेश्वर. सुंदर असं हरिण आपल्याला नाचतंय बघा. आणि हे हरिण म्हणजे हा माणिकचे राक्षस जे हरणाचे रूप घेऊन आलेला आहे. पुराणातली ही कथा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आणि या ठिकाणी हे हरिण सीताबाईंच्या कर्णकुटी जोडून आलेलं आहे. आणि ज्या वेळेला या हरणाला पाहिलं त्यावेळेला सीताबाई मोहित झाली. तेव्हा या हरणाचं कातडं मला आणून द्या. आणि शेवटी स्त्री हक्काकडे प्रभू रामचंद्र सुद्धा धनुष्याला बाण लावलेला आहे. आणि त्या हरणाला या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी साक्षात स्वतः सीताबाई त्याबरोबर प्रभू रामचंद्र बंधू लक्ष्मण दादा असा हा सुंदर देखावा आपल्या समोर सादर होतोय. श्रीदेव गांधीबा पालखी नृत्य पथक करंबे तालुका संगमेश्वर. अतिशय सुंदर असा हा देखावा आहे. पुराणाचा देखावा आहे. पुढे माणिकचे राक्षस जरा हरणाचं रूप घेतलेलं आहे. आणि पाठीमागे सीतामाई प्रभू रामचंद्र म्हणजे लक्ष्मण हे या हरणाच्या मागे जात आहेत. कारण सीतामाईला मोह झाला होता या हरणाच्या सुवर्णापासून. त्या सुवर्णाच्या प्रकारला साखरेपासून सीतामाईला चोरी शिवायची होती. आणि म्हणूनच सीतामाईच्या हक्कासाठी श्रीरामदेवे हरणाच्या पाठी असा हा सुंदर पौराणिक देखावा आपल्या समोर सादर होतोय. श्रीदेव गांधीबा पालखी नृत्य पथक करंबे तालुका संगमेश्वर. आणि प्रभू रामचंद्रांचा बाण या ठिकाणी या राक्षसाला लागलेला आहे. आणि प्रभू रामचंद्रांचा बाण लागल्यानंतर जो हरणाचं रूप घेऊन आलेला माणिक राक्षस असतो तो आपलं रूप प्रकट करतो. प्रेक्षक तुम्हाला जर हा देखावा आवडला असेल भावला असेल तर एकदा खडखडीत टाळ्या होऊ द्या. धन्यवाद. खरंच जोरदार टाळ्या होते. हॅलो यानंतर पुढची 20 मिनिटे हा संघ यानंतर पुढची 20 मिनिटे हा संघ आपली पालखी नृत्याची ढोलवादनाची ताशावादनाची ज्या विविध कला आहेत त्या सगळ्या कला आपल्या समोर या ठिकाणी सादर करणार आहे. खरं तर सुरुवात आता झाली आणि या पालखी नृत्य स्पर्धेमध्ये अनेक नामांकित संघ या ठिकाणी दाखल होतील. लाख बोलांची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या संघाला प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये आणि मानाचं चषक असेल. आयोजकांना विनंती असेल मध्य भागामध्ये जे पाणी पडलेलं आहे ते साफ करा. आयोजक 7-7-1-2 तयार ठेवा. तिथे मध्य भागामध्ये जे पाणी पडलेलं आहे ते लवकर साफ करा. त्या मध्य भागामध्ये ही पालखी नाचणार आहे. ते मधलं रिंगण आहे त्या ठिकाणी सगळे नृत्य कलाकार आपली नृत्य सादर करतील. खरं तर 5 मिनिटांमध्ये आपला हा देखाव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन केला जातो आणि अशा प्रकारचा सुंदर देखावा पहिल्या संघटने ठिकाणी दाखल केला. माणिक राक्षस याने मोहित केला सीतामाईला आणि त्या मोहापोटी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण त्या ठिकाणी मागे लागले आणि तो सगळी कथा आपल्याला माहित आहे. अशा प्रकारची सुंदर या ठिकाणी सादरीकरण झालंय. खरं तर ही संपूर्ण स्पर्धा 2 पंचांच्या 4 डोळ्यातून ही निरीक्षली जाईल आणि सगळ्यात मोठी जबाबदारी ह्या 2 पंचांची असते. त्यामध्ये ज्यांनी ही पालखी नृत्य जगाच्या पटलावर आणली मित्रांनो, ज्याच्या डोक्यावरती पालखी तुम्ही कधी पाहिली असेल, युट्यूबवर पाहिलं असेल तर पांढऱ्या गुरव हे अव्वल नाव तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल. ते स्वतः आज पंचांची भूमिका त्या ठिकाणी पार पडतात. या जोरदार टाळ्या आपण स्वप्नील गुरव यांच्याकरता वाजवा.
आणि पांढऱ्या दादा तुम्ही हात उंच करून दाखवा की तुम्हीच ते आहे. आज ते पंच म्हणून काम पाहत आहेत, परंतु मित्रांनो याच मित्राने ही संपूर्ण पालखी नृत्य स्पर्धा जगाच्या पडद्यावर घेऊन आले. निश्चित अनेक वर्ष या कोकणाचं नाव ज्याने अजरामर केलं असा हा एक हिरा आज या स्पर्धेचं परीक्षण करणार आहे. चला संगमेश्वर संघ, चला आपण आपला कार्यक्रम चालू करायचा आहे. सुरुवात झाली. सुरुवातीला जोरदार टाळ्या वाजूया आणि सावरले दादा त्या माईकचं काय केलं जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. या ठिकाणी सगळ्यात पुढे होतं भागवत धर्माची भव्य पताका डौलाने फडकवणारा हा निशाणवाला, त्याच्या पाठोपाठ सांजवाला, त्या पाठोपाठ दोन ढोल, एक ताशा, पुन्हा दोन ढोल, सनई आणि सूर असे हे वाद्यवृंद या ठिकाणी रिंगणामध्ये येत आहे. वाद्यवृंदाचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. 9 कलाकार वाद्य कलाकार म्हणून या ठिकाणी निशाणवाला, झांजवाला, 4 ढोल, 1 ताशा, सनई आणि सूर आणि त्यानंतर 6 जोड्या म्हणजे 12 कलाकार हे पालखी नृत्यासाठी. चला प्रवेश करा. असू दे, ते पाणी पडलं होतं ना, ते नारळाचं ते काढायला सांगितलं. हा ठीक आहे, चला चला गंगोबा संघ आपण प्रवेश घ्यायचा आहे. कोकण ही संतांची भूमी आहे, वारकरी संप्रदायाची भूमी आहे आणि आज वारकरी संप्रदायाचा वसा असलेले हे कलाकार या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत करत प्रवेश करतात. ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत करत हे सगळे कलाकार मंडळी या ठिकाणी आता प्रवेश करतात. अतिशय सुंदर अशी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा संघ, धोतर, सदरा, कमरेला कमरपट्टा, डोक्याला पट्टा, त्याचबरोबर वाद्य कलाकारांच्या या ठिकाणी सदऱ्यावर जॅकेट, पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला संघ. त्या ठिकाणी प्रवेशद्वारावर उभे असलेले प्रेक्षक इथे खाली बसायला भरपूर जागा आहे. आपण पुढे येऊन सगळ्यांनी बसून कार्यक्रमाचा आनंद घ्या. वेळ सुरू झालाय आणि हा इथून पुढे 20 मिनिटांचा काळ तुम्ही सगळे जाण्याबरोबर आहात. सुरुवातीला या ठिकाणी या मानाच्या पालखीला मानवंदना दिली जाईल. नमस्कार केला पहिला नमस्कार भैरवनाथाला, पहिला नमस्कार आयोजक मंडळींना, पहिला नमस्कार या ठिकाणी जमलेल्या रसिक मायका प्रेक्षकांना, गांडोबा पालखी नृत्य पथकाकडे. कलाकारांच्या मुखामध्ये आपण जर पाहिलं तर हरिबोलाचा गजर एक विशिष्ट असे आरोग्य परिवेशनाला देत असतात. कडेवर कर ठेवून
आपल्या साजेच्या पारंपरिक नृत्याच्या चाली या ठिकाणी मानल्या जातात. सुंदर अशी सजवलेली ही भैरवनाथाची पालखी या ठिकाणी या पालखीचं हे नृत्य आपल्याला पाहायला मिळतं. 2-2 मध्ये जाता 2-2 त्यानंतर शिवराणी सडई पतंगवाला आणि बॅगवाला अप्रतिम नृत्य जबरदस्त या ठिकाणी वेशभूषा अप्रतिम आहे. नृत्य पहा ऐका बदलला जबरदस्त समय अतिशय सुंदर या संमेलनात सुंदर अशी गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. वारकरी संप्रदायाची प्रसिद्ध असलेलं वाद्य म्हणजे टाळ या टाळाचा सुद्धा या ठिकाणी सुंदर असा वापर केला जातो. पुन्हा एका बाजूला उत्सव दिला जातो आणि मला वाटतं गांधोबा रमेश्वर संघामध्ये पहिला मनोरा लावला जातो. प्रत्येक संघाला दिलेल्या 20 मिनिटाच्या वेळेमध्ये 3 मनोरे लावण्याची मुलं असते. मनोऱ्यामध्ये एकावर एक कलाकार आणि वरच्या कलाकाराच्या खात्यावर प्रेक्षकांची मला जर आवडत असेल तर जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. जबरदस्त पहिला मनोरा एकावर एक निशाणवाला आणि सांगवाला हे दोन अवधी कलाकार आपापल्या परीने या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आपण पाहतो. हा एक पालखीचा उघड प्रकार. पालखीच्या दांड्याला अजिबात हात न लावता उजव्या खांद्यावरून पालखी डाव्या खांद्यावर घेण्याचा प्रकार. अतिशय अवघड प्रकार आहे. यामध्ये प्रामुख्याने 2 फार महत्वाचे असतात. संपूर्ण 20 मिनिटांमध्ये पालखी थांबवत असताना तुमचा पाय पालखीला पाय लागला पाहिजे आणि पालखीचा पाय 20 मिनिटाला पाय लागला पाहिजे. या ठिकाणी पालखीचा कोण वरती उचलला गेला. एका हातात पालखीचा दांडा दुसऱ्या हातात पालखीचा फूल आहे आणि ही तालावर अतिशय सुंदर. जे मार्गदर्शक आहे ते अशा वेगवेगळ्या नृत्याच्या 40 ते 44 चाली मारत असतात. त्यामुळे डोलावर आणि काशावर वेगवेगळ्या अशा 11 ते 20 प्रकारच्या चाली 20 मिनिटांमध्ये सादर करत असतात. आणि स्पर्धेचं परीक्षण करत असताना पंचांकडून हेच पाहिलं जातं की जी चाल पालखीवर सादर केली जाते ती चाल सादर करत असताना दोन्ही कलाकारांच्या पायाच्या ठेका, दोन्ही कलाकारांचे हातवारे, दोन्ही कलाकारांच्या चेहऱ्यावरचे हावभाव या सगळ्या गोष्टी वारीत बघितल्या जातात. सुंदर असा वेदींचा वापर केला जातो. वाद्याचा प्रकार बदलतोय. सुंदर असा हा रथाचा देखावा आपल्यासमोर सादर होतो किंवा रथाची चाल सादर केली जाते. अतिशय सुंदर व्हावा आणि जसं वाद्य बदललं तसं निशाणवाला आणि सांगवाला यांचा सुद्धा ठेका बदलला. समयवाले अतिशय सुंदर अशी संयुक्त स्वर काढतात. पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा संघ, कारण हा खेळ म्हणजे पारंपरिक खेळ आहे. आपल्याला कशी उडवली जाते 1, 2, 3 अतिशय सुंदर. प्रत्येक चाल अगदी स्पष्ट या ठिकाणी सादर केली जाते संदेश संघाच्या वतीनं. पुण्याचे एकदा सगळे कलाकार या ठिकाणी पालखीजवळ येत आहेत. त्यामध्ये जोड्यामध्ये महाराज नृत्य कलाकार त्यामध्ये हा दुसरा मानवी बनवला. जबरदस्त दुसऱ्या मनोरा मगाच्या मनोऱ्यामध्ये वरचा कलाकार उभा होता. आताच्या या मनोऱ्यामध्ये तो कलाकार खांद्यावर बसलेला आहे. जबरदस्त सुरू
केले आणले जात आहे. केल्यावर हा कलाकार उभा राहण्याचा प्रयत्न करतो. बघूया केल्यावर उभा राहण्याची वाटचाल जाणार का? तीन वेगवेगळे स्तर सादर केले. अतिशय सुंदर. सवयीमध्ये सुद्धा गाणं बघा. नाव जगाचं बोलायचं, पोहतं वाटायचं, जगाला पोहतं वाटायचं. वासुदेव यादव. संगमेश्वरकरांचा बाज आहे. हा संगमेश्वरी साज आहे. संगमेश्वरकरांचा बाज आहे. मी मगाशी म्हटलं प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते. प्रत्येक 12 कोसावर चालीरीती बदलतात, परंपरा बदलतात. आणि या ठिकाणी अजून एक वेगळा प्रकार. डोक्यावर पालखीचा कोप आहे आणि कुठल्याही प्रकारे पालखीच्या दांड्याला हात न लावता या ठिकाणी ही पालखी नाचवण्याचा प्रयत्न होतोय. धोरणावरती एका पडतोय तसा मात्र कलाकारांचा टेकावर लागतो. पुन्हा एकदा सगळे कलाकार पालखी जवळ येतात. अतिशय सुंदर. डोक्यावर 2 स्टीलचे पेले, डोक्यावर 2 स्टीलचे पेले आणि त्याच्यावर पालखी. जे संघ या ठिकाणी दाखल झाले असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन आपण आल्याची नोंद करायची. अतिशय पारंपरिक आहे. पुन्हा एकदा 2 कलाकार समोरासमोर. अतिशय सुंदर. वाद्याचा प्रकार करायचा बदलला. अजून एक विजयीचा पालखी जवळ या ठिकाणी. काय दिसतंय? जबरदस्त आहे, जबरदस्त आहे.
20 मिनिटाचा वेळ आणि या 20 मिनिटांमध्ये आपण प्रेक्षकांना जिंकायचं स्पर्धा जिंकायची याच्याकरता ही अशा प्रकारची तयारी असते. पुन्हा एकदा वाक्याचा प्रकार बदलतोय. आता मात्र ढोल गतिमान होत आहेत, ताशा गतिमान होतोय, सगळी सूर विशालवाला झांजवाला सगळे आपले कलाकार गतिमान होत आहेत. संजय दादा महाडिक आणि यांच्या मार्गदर्शनाखाली करणारा हा दाखवला गरबेळीचा संघ. शेवटची 5 मिनिटे शिल्लक. गरबेळीचा संघ शेवटची 5 मिनिटे. Last 5 minutes. शेवटची 5 मिनिटं सुरू झाली. अतिशय सुंदर नियोजन, अप्रतिम नियोजनाचा हा कार्यक्रम श्री भैरवनाथ देवस्थान शिसगड तालुका खेड यांनी आयोजित केलेला आज भव्य आणि दिव्य पालखी नृत्याचा सोहळा. आज या मंदिराचा पहिला वर्धापन दिन आणि त्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित केलेला हा भव्य दिव्य पालखी नृत्याचा सोहळा आणि या स्पर्धेचा पहिला स्पर्धक ढोक्यावर पालखी घेऊन असताना ढोकळावर बसतोय आणि ढोकळावर बसून पालखी नाचवली जाते.
काही सेकंदाचा खेळ शिल्लक आहे. श्रीदेव बाबूराव मार्गदर्शक खेळाडू भैरवनाथ देवाच्या मंदिराच्या पहिल्या वर्गाचा शिलान्यास या ठिकाणी कार्यक्रम सादर करतोय. अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स शेवट पूर्ण लावला जातोय. पुन्हा जास्त वाद्य, रचना, खात्री, नृत्य सगळे कलाकार मंची मिळवत आहेत. आणि उडो केला जातो तो भैरवनाथाचा. उडो केला जातो या ठिकाणी सिद्धेश्वर या खेळामध्ये येत होता. पहिला संघ त्याने फक्त सादरीकरण केलं नाही तर आपल्या सगळ्यांची मनं जिंकले. एकदा जोरदार आणि जोरदार टाळ्या चिंचवडकरांच्या खेळकरांच्या बाजूने संगमेश्वरचा संघ ज्याने एवढा मोठा प्रवास केला आणि प्रवास करून इथे पोहोचता क्षणी तयारी केली. काही मिनिटांचा वेळ न घेता अगदी या ठिकाणी सुंदर सादरीकरण, जबरदस्त सादरीकरण. निश्चितच संगमेश्वर संघ आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. आपण आमच्या विनंतीला मान देऊन लाईटवाले या ठिकाणी महाराजांच्या या पुतळ्याच्या त्या डाव्या बाजूला जो फोकस चालू झालाय तो बंद करा. हॅलोजन आहे की फोकस आहे काय बघा. ओके, थँक्यू. अतिशय सुंदर असा कार्यक्रम या संघाने सादर केलेला आहे.